छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलेल्या प्रशांत कोरटकरला अखेर महिन्यानंतर आता कोल्हापूरच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. खरं तर आता सध्या आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. प्रशांत कोरटकरला अखेर आज पोलिसांनी ताब्यात घेतलं, कोल्हापूरमध्ये आणलं. काय प्रतिक्रिया? नाही, एक महिनाभर झाला तो पळत होता इकडं तिकडं, आणि काल त्याला तेलंगणामध्ये अटक केली आणि आज कोल्हापूरमध्ये आणलं. न्यायालयामध्ये आता हजर करतील आणि जी काय शिक्षा न्यायालयाच्या ह्याच्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. खरं तर एक महिनाभरापासून प्रशांत कोरटकर पोलिसांना गुंगारा देत होता. आज तो ताब्यात घेतला आहे. याच्यामध्ये कुठंतरी एक राजकीय वरदहस्त होतं का, किंवा बऱ्याच जणांनी त्याला मदत केली आहे? काय तुमची मागणी काय आहे? नाही, मी सातत्यानं सांगत आलो आहे की जे काही एक यंत्रणा आहे, ती राजकीय आहे काय कोणती आहे ते मला माहीत नाही, पण एक यंत्रणा आहे की जी या विकृत व्यक्तीला वाचवत होती. म्हणूनच हा चिल्लर असणारा माणूस एक महिनाभर पोलिसांना सापडत नव्हता. त्याचा शोध आता पोलीस यंत्रणेनं घ्यावा अशी अपेक्षा आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, हे आपल्या जगण्याचं तत्त्व आहे, ती खरं आपली प्रेरणा आहे. अशा महापुरुषांवरती अशी विकृत लोक, म्हणजे विकृत मानसिकतेची लोक अशी वक्तव्य करत आहेत. ह्याच्या पाठीमागची त्यांची नक्की काय भूमिका असावी? हा एक उन्माद आहे. मी पहिल्यांदाच सांगितलं, एका विशिष्ट उन्मादातून, जातीय वर्चस्वाच्या भावनेतून ही मंडळी अशा पद्धतीनं वक्तव्य करत असतात. हा खूप प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंतचा सगळा इतिहास आहे. आणि त्यात ती जी प्रवृत्ती आहे, उन्मादाची प्रवृत्ती, जातीची प्रवृत्ती, ही वर्णवर्चस्वादाची प्रवृत्ती गेलेली नाही आहे. ते या प्रकरणावरून दिसून येतं. खरं तर गेली एक महिन्याभरापासून तुम्ही पाठपुरावा करताय. तुमच्या बरोबरती असीम सरोदे असतील किंवा सर्व मंडळी तुमच्यासोबत आहेत. आज त्याला कोर्टामध्ये दाखल करणार आहेत. काय शिक्षा व्हावी अशी तुमची मागणी? जी काय कायद्यानुसार जी शिक्षा आहे त्या पद्धतीनं कठोरात कठोर शिक्षा यांना व्हायला पाहिजे. कारण अशा प्रवृत्ती परत या महाराष्ट्रात, शिवरायाच्या महाराष्ट्रात बळावू नयेत याच्यासाठी यांना चाप लावला पाहिजे. अशा प्रवृत्ती छत्रपती शिवराजांच्या महाराष्ट्रामध्ये होऊ नयेत, यांना चाप लावण्या पाहिजे. यासाठी कठोरात कठोर कारवाई प्रशांत कोरटकरला व्हावी अशी मागणी या ठिकाणी इतिहास संशोधक असलेले इंद्रजित सावंत यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुनील काटकरसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.